12th सायन्स IT सब्जेक्ट आपण आज पाहणार आहोत इनलाइन CSS चे 3 प्रकार। तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे इनलाइन CSS। तर इनलाइन CSS मध्ये जो काय कोड असतो तो बॉडीमध्ये लिहिला जातो। नेहमीप्रमाणे आपण HTML ज्यावेळेस प्रोग्राम लिहायला स्टार्ट करतो त्यावेळेस आपण डॉक टाइप HTML लिहितो, HTML टॅग घेतो, हेड टॅग घेतो, हेड टॅगमध्ये टायटल टॅग घेतो, टायटल टॅग एंड करतो, हेड टॅग बी एंड करतो आणि बॉडी टॅग स्टार्ट करतो। ह्या बॉडी टॅगमध्ये आपण इथे पाहिलेलं आहे मीडियम साईजच्या फॉन्ट आकारासाठी आपण H1 घेतलेला आहे आणि P टॅग घेतलेला आहे पॅरेग्राफसाठी। तर ह्याच्यामध्ये आपण CSS ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं असेल, CSS ज्यावेळेस तुम्हाला मध्ये प्रोग्रामिंग करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला पहिली शब्द हा लक्षात ठेवला पाहिजेत की स्टाईल इज रिलेटेड विथ CSS कीवर्ड। तर हे स्टाईल शब्द तुम्ही लिहिलेला आहे आणि स्टाईल्सचे जे काय व्हॅल्यू दिलेली आहे, प्रॉपर्टी लिहिलेली आहे, कलर लिहिलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू रेड घेतलेली आहे आणि टेस्ट अलाइन सेंटर घेतलेला आहे आणि हा तुमचा ॲक्च्युअली वर्ड आहे। दिस इज अ इनलाइन CSS। हा तुमचा आउटपुटमध्ये प्रिंट होईल आणि पॅरेग्राफमध्ये तुमचं स्टाईल यूजिंग द स्टाईल ॲट्रिब्यूट यूजिंग HTML हे प्रिंट आउट होईल। पण ह्याच्यामध्ये तुम्ही स्टाईल CSSमध्ये कुठली प्रॉपर्टी दिलेली, ह्याची प्रॉपर्टी दिलेली रेड कलरची आणि ह्याची फॉन्टचा साईज दिलेली 18 पिक्सेल आणि ब्ल्यू साईज दिलेली। पॅरेग्राफचा ब्ल्यू साईज विथ 18 पिक्सेल इन आणि H1चा पहिला अक्षर दिस इज इनलाइन स्टाईल शीट आहे, त्यामुळे लाल कलर येईल आणि सेंटरला हा येईल। आता हे झालं इनलाइन CSS। दुसरा आहे इंटरनल CSS। तर इंटरनल CSSचा कोड हा नेहमी कुठं लिहिला जातो, हा नेहमी तुम्हाला हेडमध्ये लिहावा लागतो। तर आपण नेहमीप्रमाणे डॉक टाइप घेतलेले HTML केलेले, हेडमध्ये आपण फक्त टायटल लिहित असतो। पहिला आपण इनलाइन CSSमध्ये नेहमीप्रमाणे HTMLच्या प्रोग्राम सारखाच प्रोग्राम असतो, फक्त बॉडीमध्ये स्टाईल घ्यावं लागतं। पण ह्याच्यामध्ये जो काही आपल्याला स्टाईल टॅग घेतलेला आहे हा हेडमध्ये घ्यावा लागतो। तर हेडमध्ये नियमानुसार टायटल लिहिलं, नंतर हा स्टाईल टॅग घेतलेला आहे, ओपन स्टाईल टॅग केलेला आहे आणि क्लोज स्टाईल टॅग घेतला आहे। तर ओपन आणि क्लोज स्टाईल टॅगमध्ये जे काय आपण H1चा आणि Pचं वरचंच उदाहरण घेऊ। H1 म्हणजे एक मीडियम साईजचं जे काय आपण फॉन्ट घेतलेला आहे सेंटेन्सचा, त्याचं जी काय साईज आहे ती H1 आहे, ही तर ग्रीन साईज घेतलेली आणि तो सेंटर घेतलेला आहे। करली आणि क्लोजिंग आणि ओपनिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण H1 टॅग कंप्लीट केलेला आहे। P टॅग करली आणि ओपन आणि कर्ली क्लोजमध्ये आपण P टॅग क्लोज केलेला आहे। त्याच्यामध्ये फॉन्ट साईज आणि कलर घेतलेला। मात्र हे कुणावरती अप्लाय करायचं हे आपण इथं लिहिलेलं आहे का, कुठला शब्द लिहिलेला आहे का, जसं इथं शब्द लिहिलेला होता की रेड कलर आणि सेंटर हे दिस इज द इनलाइन CSS ह्या शब्दावरती अप्लाय करा आणि हे आपण बॉडीमध्येच लिहिलेलं आहे। हे कुठलं झालं, इनलाइन CSS झालं। मात्र इंटरनल CSSमध्ये हेच काय करावं लागतं, आपल्याला स्टाईल टॅगमध्येच लिहावं लागतं। इथं सुद्धा आपण काय केलेलं आहे, स्टाईल टॅगमध्येच लिहिलेलं आहे। पण हे स्टाईल टॅग कुठं लिहिलेलं आहे, बॉडीमध्ये लिहिलेलं आहे। मात्र इंटरनल CSSमध्ये आपण हा स्टाईल टॅग कुठं लिहिलेला आहे, हेडमध्ये लिहिलेला आहे आणि हेडमध्ये तो कशामध्ये लिहिलेला आहे, ओपन करली आणि क्लोज करली ब्रॅकेटमध्ये। हा डिफरन्स फक्त आहे। त्याच्यानंतर हा कुठं अप्लाय करायचा, तर बॉडीमध्ये आपण ज्यावेळेस फक्त काय करणार, इथं काय घेतलेलं आहे H1, इथं H1 घ्यायचं आणि आपल्याला जे लिहायचं आहे ते टायटल म्हणजे दिस इज इंटरनल CSS। म्हणजे हा H1चा जो तुम्ही घेतलेला आहे कलर ग्रीन आणि सेंटर अलाइन ही ह्याच्यावरती अप्लाय होईल आणि Pचा जो तुम्ही फॉन्ट साईज 18 आणि कलर पर्पल घेतलेला आहे तो ह्याच्यावरती अप्लाय केला जाईल। म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळलेला आहे की इंटरनल CSS आणि इनलाइन CSS मधला डिफरन्स कळलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला। आता त्याच्यानंतर एक्सटर्नल CSS। तर एक्सटर्नल CSSमध्ये काय केलं जातं की तुम्हाला अगोदर एक फाईल तयार करावी लागते। म्हणजे उदाहरणार्थ .CSSने ते सेव्ह करावं लागतं। ह्या बाकीच्या सगळ्या .HTMLने आपण फाईल सेव्ह करून ठेवत असतो। पण ह्याच्यामध्ये अगोदर काय करायचं की एक CSS फाईल तयार करायची, .CSS फाईल, स्टाईल.CSS फाईल करा कुठल्याही नावाने, पण .CSSनी फाईल तयार करायची आहे। आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, डायरेक्ट H1 कर्ली ब्रॅकेट घेतलेला आहे, P कर्ली ब्रॅकेट घेतलेला आहे, H1 कर्ली ब्रॅकेट कलर ऑरेंज घेतलेला आहे आणि अलाइन सेंटर घेतलेली आहे। नंतर पॅरेग्राफ टेक्स्टला काय केलेलं, फॉन्ट साईज 18 पिक्सेल घेतलेली आहे आणि कलरही घेतलेला आहे आणि हे सेव्ह कुठे केलेलं आहे, एक स्टाईल.CSS फाईल तयार केली, हे सेव्ह करायचे अगोदर। त्याच्यानंतर काय करायचं, एक्सटर्नल CSSचा प्रोग्राम HTML सारखा लिहायचा। ह्याच्यामध्ये डॉक टाइप HTML हेड। आता हेडमध्ये आपण काय केलेलं आहे, टायटल घेतलेलं आहे। पण पहा हेडमध्ये आपण एक्सटर्नल CSSमध्ये लिंक लिहित असतो। कुठली लिंक लिहित असतो, तुम्ही ज्या अगोदर ही .CSSची फाईल तयार केलेली आहे, म्हणजे इथं तुम्ही काय केलेलं आहे की इथं तुम्ही
बॉडीमध्ये जे काही लिहिणार आहे त्याच्यावरती ह्या गोष्टी अप्लाय करा असं तुम्ही म्हणणार आहे. मग त्यासाठी हे बाहेर एक CSS मध्ये ह्या सर्व गोष्टी अप्लाय करायच्या, लिहायच्या. त्याच्यानंतर हेडमध्ये फक्त हे शब्द पाठ करायचा. ही जी आहे ना लिंक REL = स्टाईल शीट आणि टाईप CSS text.css. आता हे वेगवेगळं असू शकतं. तर तुमची style.css ही फाईल तुम्ही इथे घेतलेली style.css. समजा तुमची जर का a.css असेल तर इथे a.css येईल. मात्र ही href हे सेमच कीवर्ड येईल, हे सेमच येईल, हे ॲट्रिब्यूट सेमच येईल. हे रील स्टाईल शीट. तर त्याच्यानंतर हे तर ह्याच्यामध्ये काय करणार आपण लिंक घेणार REF टाईप आणि href. त्याच्यानंतर हेड काय करणार क्लोज घेणार आणि बॉडी टॅगमध्ये काय H1 घेणार. दिस इज एक्सटर्नल CSS स्टाईल आर अप्लाय टू एन एक्सटर्नल स्टाईल. आता इथं लिहिलेलं आहे. मग आता ह्याच्यावरती कुठल्या गोष्टी अप्लाय होतील. खरं जर पाहिलं तर तुम्ही इथे बी काही लिहिलेलं नाही आहे, स्टाईलमध्ये लिहिलेलं नाही किंवा ह्या बॉडीमध्ये बी कुठलं CSS अप्लाय केलेलं नाही आहे. मग ह्याच्यावरती जो काही डिझायनिंग अप्लाय होणार हे कुठले अप्लाय होणार, इथले अप्लाय होणार. हे CSS फाईलमधले कलर ऑरेंज आणि अलाइन सेंटर आणि फोंटचं साईज आणि फोंट हे अप्लाय होणार. का अप्लाय होणार, कारण ही जी CSS फाईल आहे ना इथं आपण काय केलेली इम्पोर्ट केलेली आहे. href style.css इथे इम्पोर्ट केलेली. तर अशा प्रकारे आपण आज हे पाहणार आहे, हे तिन्ही उदाहरणं पाहणार आहे CSSची. आता आपण हेच CSSचं आपण काय करू की ऑल इन वन एकाच उदाहरणामध्ये हे तिन्ही पाहू आपण लगेच. तर पहा, त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा एक एक्सटर्नल CSSची आपण काय करू फाईल तयार करू. एक्सटर्नल CSSची आपण एक फाईल तयार घेतली. समजा style.css एक फाईल तयार केली. त्याच्यामध्ये काय केलं की H3 शब्द घेतला, फॉन्टची साईज घेतली आणि H3 मध्ये डार्क ब्ल्यू कलर घेऊन सेंटर अलाइन घेतली आणि एक्सटर्नल टेक्स्ट काय फॉन्ट साईजमध्ये हे काय एक क्लास तयार केलेला आहे .external टेक्स्टचा आणि ह्याच्यामध्ये फॉन्टची साईज 18 पिक्सेल आणि कलर घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आपण एक HTML एक फाईल तयार करू. त्याच्यामध्ये आपण तिन्ही बी काय करू उदाहरणं पाहू. डॉक टाईप लिहिला, HTML हेड टायटल लिहिला. आता ह्याच्यामध्ये एक्सटर्नल CSSची लिंक घेऊ आपण. कुठली ह्याची म्हणजे काय करावं लागेल आपल्याला लिंक लिहावं लागेल. REL स्टाईल शीट टाईप आणि href कुठला घेतला style.css. काय हरकत नाही आहे. हे बी आपण style.cssने सेव्ह केलेली. ही कुठल्या नंबरसाठी, हे एक्सटर्नल CS साठी. म्हणजे काय होईल ह्याच्यामुळं काय होईल, इथं उदाहरण जे दिलेलं आहे ना एक्सटर्नल CSSचं हो का पिक क्लास एक्सटर्नल .text हा क्लास इम्पोर्ट केलेला आहे. दिस टेक्स्ट इज स्टाईल इन CSS. तर ह्याच्यावरती ह्या क्लासमधलं फॉन्ट साईज काय होईल 18 आणि पर्पल कलर येईल आणि H2 अप्लाय होईल. कुठला ग्रीन आणि कारण हे कुठं घेतलेले आपण एक मिनटं हे अप्लाय होईल. एक्सटर्नल टेक्स्ट आणि कलर H3 साईज आणि हे कुठं एक्सटर्नल CSSमध्ये डायरेक्ट आपण फाईल काय केलेली असते इम्पोर्ट केलेली असते. त्यामुळे ही जी हे जो वर्डिंग आहे ह्याला ते अप्लाय होईल. त्याच्यानंतर इंटरनल CSSमध्ये बघा इथं हेड टॅगमध्ये आपण काय केलेलं आहे स्टाईल टॅग घेतलेला आहे. स्टाईल टॅगमध्ये काय केलेलं आहे जो काय इफेक्ट लिहिलेला आहे हा H2चा आणि हे क्लास घेतलेला आहे इंटरनल टेक्स्ट. हो का, इंटरनल टेक्स्ट हा एक क्लास घेतलेला आहे. तर इंटरनल CSSमध्ये आपण P क्लास इंटरनल टेक्स्ट इथे घेतलेला आहे आणि इथं जो वर्ड्स आहेत ही सेंटेन्स आहे ह्याच्यावरती ह्या इंटरनल टेक्स्ट ह्या क्लासमधले इफेक्ट आणि H3चे इफेक्ट ह्या स्टाईलमधले काय होतील डायरेक्ट इथं अप्लाय होतील. आणि इनलाईन CSSमध्ये आपल्याला इथंच लिहावं लागेल. हा जो शब्द आहे ह्या शब्दाला इथं जे लिहिलेले इफेक्ट आहे तेच अप्लाय होतील. याला इथं लिहिलेले इफेक्ट तेच अप्लाय होईल. आपण हेच एकाच उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे आणि ह्याच्यावर त्या उदाहरणामध्ये आपण सर्व सेपरेट पाहिलेलं होतं. तर आज आपण हे उदाहरणं काय करणार आहे पाहणार आहोत.